बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। मला या ठिकाणी शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना, जनतेला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की यदा कदाचित बिबट्या तर दिसूच नये, जर दिसला तर आपण घाबरून न जाता असे हात वर करून आपण जोरजोरात त्या ठिकाणी वरडावं, म्हणजे बिबट्याला वाटेल की आपल्यापेक्षा हा मोठा प्राणी आहे, म्हणून तो घाबरून त्या ठिकाणी पळून जाईल आणि वरडत असं आपण पुढे न जाता असं मागे 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 चालत जावं, म्हणजे ते बिबट्या त्या ठिकाणून निघून जाईल, पळून जाईल। आणि बिबट्या जर दिसला, बिबट्या सर्वात पहिले आपल्या गळावर त्या ठिकाणी तो आपल्या नरड्यावर त्यानं घोट घेतो, इथं त्यानं पकडतो। त्यामुळे आपण शेतात जाताना बिबट्या दिसल्यावर असं आपल्या गळ्याला त्या ठिकाणी असं रुमाल वगैरे बांधावी, असं रुमाल बांधून शेतकऱ्यांनी फिरावं, गावकऱ्यांनी फिरावं, जनतेने फिरावं। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज TV आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बिबट्याचा वावर या ठिकाणी वाढलेला असे या ठिकाणी दररोज सोशल मीडियावर असतील आणि चर्चेला उधाण मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। आपण पाहू शकता दररोज कोण्या नाही तर कोण्या तर ग्रामीण भागामध्ये बिबट्या आढळलेला आहे, कोण्या तर तालुक्यामध्ये कोण्या तर जनावरावर किंवा व्यक्तीवर तो हमला केलेला आहे, त्या ठिकाणी संघर्ष वाढला, अशी दररोज बातम्या येतात आणि त्याच्यासाठी संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पहिलेच आपण पाहू शकता या ठिकाणी शेतमजूरकार कमीत कमी या ठिकाणी पहिलेच शेतीला कामासाठी कमी भेटत आहेत काम करण्यासाठी। अजून अशा पद्धतीच्या अफव्यामुळे किंवा बिबट्या जास्तीचं वावरत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे आपण पाहू शकता या ठिकाणी शेतमजूर असतील किंवा स्वतः शेतकरी असतील त्यांना मोठा त्रास या ठिकाणी होत आहे। आणि अगोदर बिबट्याची अशी कधी चर्चा झालेली होती का? हे जो आता चलत राहते त्याच्यात काय आहे, त्या बक्कळ आलेत, बक्कळ नाही तरी पण आपल्याकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये असतं किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुक्यामध्ये तुरीचा, कापसाचा असा जास्त पीक असतो आणि ते धनघाट असतो आणि त्याच्यामध्ये बिबटे आलेला किंवा कोणताही असं घातक प्राणी आलेला व्यक्तीला लवकर दिसत नाही, तर काय वाटते आपल्याला त्याच्यामुळे कशी भीती निर्माण होते? परंतु ते आता नाहीत, बिबट्या नाहीत। हां, लोकांना वाटतं बिबट्या आले म्हणून राहून नाही शकत। मी आता 12 महिने मी शेतात राहणार नाही, मला काही आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नांदेड जिल्ह्याचे उपप्रमुख महेश पाटील हे आज शेतकऱ्यांसोबत संवाद साधत एक वयोवृद्ध शेतकरीसोबत चर्चा केलेली आहे आणि ते आज आमच्यासोबत उपस्थित आहेत। काय वाटते त्यांना बिबट्याबद्दल? सध्या बिबट्याचा वावर वाढलेला आहे, चित्र देगलूर तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि लोकांमध्ये फार भीतीचं वातावरण आहे। काय सांगणार महेश पाटील? देगलूर तालुक्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये त्या बिबट्याच्या अफवेनं धुमाकूळ घातलेला आहे। TV काढून बघा बिबट्या, WhatsApp काढून बघा बिबट्या, Facebook काढून बघा बिबट्या, ट्विटर काढून बघा बिबट्या, जिथं जा तिथं फक्त बिबट्या बिबट्या बिबट्याच दिसत आहे। त्या बिबट्याच्या अफवेमुळं, त्या बिबट्याच्या शेतातल्या वावरामुळं शेतकऱ्यामध्ये, गोरगरिबामध्ये, दिनदलितामध्ये अतिशय दहशतीचं, भीतीचं वातावरण या ठिकाणी गावानं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। नुकतंच तडखेला बिबटा आला म्हणले, अल्लापूरला आला म्हणले, नंदूरला आला म्हणले, देगलूरच्या नवीन बसस्थानापाशी आला म्हणले, असं बिबट्यानं अतिशय घबराटीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। शासनानं, प्रशासनानं जे जनतेमध्ये जे भीतीचं वातावरण, घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते वेळीच त्याच्यामध्ये पाबंद घालावा। ज्या ज्या ठिकाणी बिबट्या आल्याची अफवा असेल, सत्यता असेल, तिथं पाहणी करून त्या बिबट्याला तात्काळ त्या ठिकाणी त्याला जेरबंद करावं, नाहीतरी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्या बिबट्याला ठार मारण्याची परवानगी त्या शासनानं द्यावी, तोपर्यंत त्या बिबट्याचा वावर थांबणार नाही। सध्या सरकारचे अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये काही मंत्र्यांकडून असं सांगण्यात आलं की आम्ही 1 कोटी शेळ्या सोडू बिबट्यांसाठी। मला सांगा, तुम्ही शेळ्या किती दिवस सोडणार आहोत? बिबट्या तिथले शेळ्या, सोडलेली शेळ्या खाते, पुन्हा तंदुरुस्त होते, मग पुन्हा अजून गावामध्ये, शेतामध्ये लोकांना हमले करण्यासाठी अजून पुन्हा त्याला उलट शक्तिमान करणं होय। या बिबट्याला शेळ्या सोडण्याच्या मागे एक भ्रष्टाचाराचा सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचार सुद्धा होऊ शकतो। कोण मोजणार आहेत शेळ्या, कोण नेणार आहेत, किती शेळ्या कुठं राहणार आहेत, हे सगळं उगं खोटी अफवा आहे। शासनानं या बिबट्यासाठी त्वरित काहीतरी उपाययोजना करावी
आणि शेतकरी बांधवांनी खरं तर या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे. सगळ्यात पहिले या शासनाला रात्रीचं जे लोडशेडिंग आहे ते रात्रीचं लोडशेडिंग या ठिकाणी रात्री जे लाईट या ठिकाणी दिल्या जाते ते दिवसा लाईट या ठिकाणी दिलं पाहिजे. म्हणजे शेतकरी आपल्या पिकाला सध्या हरभऱ्याला, तुरीला, रब्बीला या ठिकाणी शेतकऱ्याला पाणी देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. मला या ठिकाणी शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना, जनतेला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की यदा कदाचित बिबट्या तर दिसूच नये. जर दिसला तर आपण घाबरून न जाता असे हात वर करून आपण जोरजोरात त्या ठिकाणी वरडावं. म्हणजे बिबट्याला वाटेल की आपल्यापेक्षा हा मोठा प्राणी आहे, म्हणून तो घाबरून त्या ठिकाणी पळून जाईल आणि वरडत असं आपण पुढे न जाता असं मागे चालत जावं. म्हणजे ते बिबट्या त्या ठिकाणून निघून जाईल, पळून जाईल. आणि बिबट्या जर दिसला, बिबट्या सर्वात पहिले आपल्या गळ्यावर त्या ठिकाणी तो आपल्या नरड्यावर त्यानं घोट घेतो, इथं त्यानं पकडतो. त्यामुळे आपण शेतात जाताना बिबट्या दिसल्यावर असं आपल्या गळ्याला त्या ठिकाणी असं रुमाल वगैरे बांधावी. असं रुमाल बांधून शेतकऱ्यांनी फिरावं, गावकऱ्यांनी फिरावं, जनतेने फिरावं. आणि सोबत शेतामध्ये जाताना, गावात फिरताना हातामध्ये काठी, मोठी अशी जाडजूड काठी घेऊन त्या ठिकाणी शेतामध्ये जावं, गावात फिरावं. आणि रात्रीच्या वेळेस अंगणामध्ये, शेतामध्ये न झोपता घरामध्ये दार बंद करून त्या ठिकाणी झोपावं. आणि बिबट्या जर कुठं दिसला, त्याची काही निशाणी दिसली तर लगेच वनाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना, जिल्हाधिकाऱ्यांना, संबंधित गावच्या पोलीस पाटलांना त्या ठिकाणी सूचना द्यावी. आणि आपण घाबरून न जाता त्या बिबट्याला समोर आपण त्याचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहावं. आणि आपली सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे, म्हणून आपली सुरक्षा आपणच करावं लागणार आहे. म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या गळ्याला रुमाल बांधून, हातामध्ये काठी घेऊन आपण या ठिकाणी जावं. बिबट्या दिसला तर हात वर करून जोरजोरात वरडत मागे चलत जावं, अशी मला या ठिकाणी विनंती करायची आहे. आणि शासनाला, प्रशासनाला विनंती करायची आहे की लगेच त्वरित त्या बिबट्याची जे दहशत पसरली आहे त्याच्यावर उपाययोजना करावी आणि बिबट्याला जेरबंद करावं. आपण या ठिकाणी पाहू शकता, आज आमच्यासोबत या ठिकाणी महेश पाटील होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधल्यापारी जे परिस्थिती निर्माण झालेली आहे ते त्यांना जाणवल्यानंतर ते या ठिकाणी एमसीएन न्यूज टीव्हीच्या माध्यमातून सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस शेताकडे शेतकरी जातील त्यावेळेस त्यांनी गळ्याला दस्ती बांधून आणि हातामध्ये उंच काठी आणि त्याला घुंगरू लावून असं वाजत जावावे आणि हात वरी करून जोरजोरात आरडावे. आणि जर बिबट्या खाली बसलेल्या व्यक्तीवर किंवा लहान मुलांवर जास्तीचा हल्ला करू शकतो, त्याच्यासाठी शेतीमध्ये जात असताना लहान मुले, विद्यार्थी यांना न जाऊ देता मोठे व्यक्ती जात असताना सतर्कतेने जावे. आणि रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस पाणी देण्यासाठी आता तूर असेल, हरभरा असेल किंवा खरीप हंगामातील रब्बी असेल, या सर्वांना पाणी देत असताना सतर्कतेचं पालन करावे. आणि दिवसा या ठिकाणी लाईटच्या संबंधीमध्ये विद्युतला या ठिकाणी एक आवाहन केलेलं आहे की दिवसाच्या या ठिकाणी नाईटची लोडशेडिंग बंद करून दिवसा लाईट देण्यात यावी, जी शेतकऱ्यांना या ठिकाणी सवलतीची होईल आणि मोठा संकट शेतकऱ्यांच्या जीवावरला या ठिकाणी टळेल अशी शासनाने, प्रशासनाने दखल घ्यावी अशी या ठिकाणी त्यांनी सूचना दिलेली आहे. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी एकमेव जे कार्यकर्ता, नेता असे आहेत की जे जाणलेली परिस्थिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतः ते या ठिकाणी शेतामध्ये उपलब्ध झाले होते. शेतामध्ये ते या ठिकाणी येऊन परिस्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांवर कोणताही संकट आला तर पहिले धावून जाणारे या ठिकाणी देगलूर तालुक्यातील महेश पाटील, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जे नुसतं आश्वासन देत नाहीत, ते ग्राउंडवर उतरून आणि जमिनीवरचे कार्यकर्ते असल्यामुळे जमिनीवर काय चालणारे, आपल्या भागामध्ये कोणाला काय संकट येते त्याची जाणीव असणारे अशी एकमेव कार्यकर्ता, नेता या ठिकाणी महेश पाटील उपस्थित झाले होते. त्यांचा आभार शेतकऱ्यांनी मानलेला आहे की त्यांची आवाज उचलण्यासाठी महेश पाटील आपला वेळातला वेळ काढून एका शेतामध्ये बांधावर आलेत, शेतामध्ये आलेत आणि शेतातली शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतलीत. त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना त्यांच्याबद्दल गर्व वाटते, अभिमान वाटते. असे नेते, असे कार्यकर्ते अशा पद्धतीने फील्डवर काम करत राहिले तर शेतकऱ्यांवर कधी संकट येणार नाही. शेतकरी बळकट होत जाईल आणि शेतकऱ्यांची जे काही मागण्या असतील, रास मागण्या ते लवकरात लवकर शासन दरबारी पोहोचतील असं